बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत या 10 गोष्टी. नवरा बायकोचे नाते म्हणजे विश्वास आणि समर्पणाचा सुंदर मिलाप. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या बायकोने नवऱ्याला सांगणे टाळावे, कारण त्या गोष्टी सांगितल्यामुळे नात्यात गैरसमज किंवा ताण निर्माण होऊ शकतो. प्रत्येक नात्याची ताकद आणि मर्यादा वेगळीच असते. त्यामुळे त्याचा आदर ठेवून योग्य गोष्टी वेळोवेळी सांगणे किंवा सिक्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. चला तर मग अशा कोणत्या आहेत त्या 10 गोष्टी त्या जाणून घेऊया. काही गोष्टी ज्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत आणि आनंद होऊ शकते. पहिली गोष्ट आहे भूतकाळातील नातेसंबंधाची माहिती. भूतकाळातील नातेसंबंध, विशेषतः प्रेमसंबंध, नवऱ्याला उघडपणे सांगणे टाळावे. भूतकाळातील नातेसंबंधाचा उल्लेख कधीकधी नवऱ्याच्या मनात शंकेचे बी पेरू शकते. जरी तो त्या गोष्टीला बाहेरून समजून घेत असल्याचे भासवेल, तरी त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता 100% असतेच. भूतकाळ हा पूर्णपणे मागे सोडून देणे महत्त्वाचा आहे. सध्याच्या नात्यात त्या आठवणींचा काही उपयोग नसतो, उलट त्या नात्याला तोडू शकतात. भूतकाळातील गोष्टी नवऱ्याला सांगितल्याने तो त्या गोष्टीचं ओझं मनावर ठेवतो. जसं ती व्यक्ती अजूनही तुझ्या आयुष्यात आहे का, यासारखे प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. या मुद्द्यावर बायकोने स्वतःला आठवण करून द्यावी की नवऱ्यासोबतचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जास्त महत्त्वाचा आहे. 2. वैयक्तिक सेव्हिंग्सची माहिती. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक बचतीबद्दल नवऱ्याला माहिती असायलाच हवे, त्यात शंकाच नाही. मात्र काही प्रमाणात तुमच्या वैयक्तिक सेव्हिंग्स अशा असाव्यात जी फक्त तुम्हालाच माहिती असायला हवी. याचे कारण असेही आहे की आपल्याकडे स्वतःसाठी काही रक्कम शिल्लक राहते. तुम्हाला तुमची हौस-मौज करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा अति तातडीने पैसे आवश्यक असतील तर त्या रकमेचा उपयोगही होऊ शकतो. आणि आपल्याकडे स्वतःची काही रक्कम आहे ही गोष्टच आपल्याला किती मानसिक समाधान देऊन जाते. प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्वावलंबपणाची गरज असते आणि बायकोने स्वतःच्या भविष्याचा विचार करते. काही रक्कम स्वतंत्र ठेवणे अजिबातच चुकीचं नाही. जर तुमचा नवरा तुमच्या पैशावर पूर्णपणे स्वतःचं नियंत्रण ठेवत असेल तर तुमचं स्वातंत्र्य बाधित होऊ शकतं. त्यामुळे स्वतंत्र सेव्हिंग्स असल्यामुळे तुम्हाला आत्मनिर्भरता मिळते. 3. सासरच्या लोकांविषयी नकारात्मक बोलणं. सासरच्या लोकांविषयी सतत नकारात्मक गोष्टी सांगणं नवऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. नवऱ्याला त्याच्या कुटुंबाबद्दल आदर वाटतो, प्रेम असतो आणि बायकोने त्या कुटुंबाबद्दल वाईट बोलल्याने तो दुहेरी तणावाखाली येतो. मला जर सासरच्या लोकांविषयी वागणुकीत काही त्रासदायक गोष्टी जाणवत असतील तर त्या गोष्टी शांतपणे हाताळल्या जाऊ शकतात. सतत नकारात्मक बोलल्याने तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरील विश्वासाचं नातं कमी होऊ शकतं. तुमच्याप्रती त्याचं असलेलं प्रेम, आदर यावरही परिणाम होऊ शकतो. संयमाने आणि सामन्याने सासरच्या लोकांसोबत वागत राहिल्यास नवऱ्यालाही तुम्हाला अधिक पाठिंबा द्यावासा वाटेल. तुम्ही स्वतंत्र राहत असाल तर तितकासा प्रश्न येत नाही. मात्र एकत्र कुटुंब असेल तर ही समस्या अधिक जाणवते. अशावेळी वेळ, काळ, नवऱ्याचं मूड या साऱ्या गोष्टी विचारात घेऊन शहाणपणाने वागून आपण हा विषय सामान्यपणाने मांडू शकतो. 4. माहेरच्या गोष्टींचा अतिरेक टाळा. तुमच्या माहेरच्या गोष्टी सतत नवऱ्याला सांगणं आणि त्याचं कौतुक करणं टाळावं. प्रत्येक माणसाला मग आपलं माहेर प्रिय असतं, पण नात्यातला तोल सांभाळणं गरजेचं आहे. सतत माहेरचं कौतुक केलं नाही, नवऱ्याला असं वाटू शकते की तुम्ही सासरच्या माणसांना कमी लेखता. सासर माहेरच्या तुलनेत माहेर अधिक चांगलं आहे जसं ज्यावेळी आपण नवऱ्याला सांगतो त्यावेळी ही गोष्ट तो वैयक्तिकरित्या घेऊ शकतो आणि त्याला अपमानित झाल्यासारखं वाटू शकते. म्हणून सासर माहेर तुलना नवऱ्यासमोर टाळावी. सासरच्या माणसांचा सन्मानाबद्दल तुम्ही सकारात्मक भूमिका घेतल्यास आणि त्याचबरोबर माहेरच्या गोष्टीही सांगितल्या तर त्यालाही त्या अधिक आदराने ऐकाव्याशा वाटतील. दोन्ही कुटुंबाबद्दल समतोल दृष्टिकोन ठेवल्यास नात्यातील ताण तणाव कमी होतो. 5. तुमच्या मित्रमैत्रिणीशी संबंधित गोष्टी. तुमचा मित्रमंडळ, विशेषतः पुरुष मित्रांविषयी तपशील नवऱ्याला सांगणं टाळावं. मित्रांशी तुमचं वर्तन पारदर्शक असायला हवं, पण प्रत्येक संवाद नवऱ्याला सांगण्यासाठी आवश्यकता नसते. प्रत्येक नात्याला वैयक्तिक जागा असावी लागते. नवऱ्याला तुमच्या मित्रांच्या बाबतीत अति माहिती दिल्यास कधीकधी त्यातून उगाच गैरसमज निर्माण होऊ शकतो. विश्वास ठेवण्यासाठी संवाद साधणे गरजेचे आहे, पण अति माहिती नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. हल्ली मित्रमैत्रिणी असणे यात काही गैर मानले जात नाही, पण आजकाल असे असते पहा. बायको नवऱ्याची मैत्रीण सहज स्वीकारते, पण नवऱ्याला बायकोचा मित्र स्वीकारण्यात अडचण येऊ शकते.
6. भूतकाळातील चुका किंवा अपयश. तुमच्या भूतकाळातील गंभीर चुका नवऱ्याला सांगणं टाळावं. या चुकांमुळे नवऱ्याच्या मनात तुमच्याविषयी अविश्वास निर्माण होऊ शकतो. जरी त्या चुका भूतकाळातील असल्या तरीही भूतकाळातील चुका उघड केल्याने कधीकधी नात्यात उगाच वाद किंवा कटुता येऊ शकते. या गोष्टीवर उगाच चर्चा करण्याऐवजी त्यांना भूतकाळात सोडून द्यावं आणि सध्याच्या नात्यावर लक्ष केंद्रित करावं. 7. तुमच्या मनातील नकारात्मक विचार. तुमच्या मनात तुमच्या नात्याबद्दल आलेले नकारात्मक विचार नवऱ्याला सांगून त्याला त्रास देणं टाळावं. प्रत्येक वेळी मनातील शंका शेअर करणं गरजेचं नसतं. कधी कधी तुमच्या मनातील नकारात्मकता नवऱ्यालाही अस्वस्थ करू शकते. त्याबद्दल सकारात्मक विचार बाळगणं आणि नकारात्मकता टाळणं महत्त्वाचं आहे. 8. नवऱ्याची कोणासोबत तुलना. नवऱ्याची तुलना इतर कोणाशी करणे नात्यातील विश्वास आणि प्रेमाला तडा देऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राच्या यशस्वी करिअरशी किंवा त्याच्या सवयीशी तुलना केल्यास त्याला कमीपणाची भावना होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा प्रवास, कौशल्य आणि परिस्थितीशी वेगळी असते. त्यामुळे तुलना न करता त्याच्या प्रयत्नांची दखल घ्या. ज्याला जे शक्य आहे त्यासाठी पाठिंबा द्या आणि एकमेकांच्या उणिवा स्वीकारा. यामुळे नातं अधिक गोड आणि दृढ होतं. 9. नवऱ्याच्या चुका उगाळणं. नवऱ्याच्या चुका वारंवार त्याला ऐकवणं टाळावे. नवऱ्याच्या छोट्या छोट्या चुका त्याला सांगण्याने कधीकधी तो हतबल होऊ शकतो, ज्याला परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो. चुकांबद्दल चर्चा करताना त्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. उगाचच चुका उघडल्यास त्या तुमच्या नात्यात गैरसमज आणि कटुता निर्माण होण्याची शक्यता असते. सहनशीलता दाखवून नवऱ्याच्या चुका लक्षात घेणं त्याला मदत केल्यास नातं अधिक सदृढ आणि प्रेमळ होऊ शकतं. 10. तुमच्या करिअर किंवा स्वप्नांविषयी खदखद. तुमच्या करिअरच्या अपूर्ण आकांक्षा किंवा स्वप्नांबद्दल नवऱ्यावर खापर फोडणं टाळावं. कधीकधी बायको आपल्या करिअरबद्दलची खदखद व्यक्त करताना नवऱ्याला अप्रत्यक्षपणे दोष देते. यामुळे नवऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करणे अधिक योग्य ठरेल. सुरुवात करण्यासाठी वयाची अट नसते. तुमची इच्छाशक्ती तुम्हाला प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देते. म्हणून नवऱ्यावर दोष देण्याऐवजी तुम्हाला कसा पाठिंबा देऊ शकतो यावर संवाद साधावा. मित्रांनो, नवरा बायकोचं नातं टिकवण्यासाठी संवाद आणि विश्वास हे महत्त्वाचे घटक आहेत. पण काही गोष्टी न सांगणे हे नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. जिथे गोष्टी सांगणे योग्य आहे तिथे पारदर्शक राहा, पण जिथे त्या गोष्टीचे नकारात्मक परिणाम होऊ शकतो तिथे त्यांना गुप्त ठेवणे योग्य ठरतात. नात्यात संतुलन राखून विचारपूर्वक वागल्यास नातं अधिक सदृढ आणि प्रेमळ होऊ शकतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.